शेलार ग्रामपंचायत ही भिवंडीतील अत्यंत नामांकित अशी ग्रामपंचायत आहे, जिचं लोकसंख्या कमीत कमी 30 ते 35,000 आहे आणि सरपंच आरक्षित अनुसूचित जातीसाठी होतं. त्यामध्ये मी बिनविरोध सरपंच निवडून आलो. माझ्याबरोबर असणाऱ्या 8 सदस्यांनी आम्ही राजीनामे दिलेले नाहीत. आमचा कालावधी अजून 2 वर्ष शिल्लक आहे. असं असताना तिथले स्थानिक आमदार यांनी प्रशासकीय शासकीय यंत्रणांवर दबाव टाकून शेलार ग्रामपंचायत बरखास्त करण्यासाठी प्रयत्न केले आणि बरखास्त झाली, आमची बाजू ऐकून न घेता. विशेष म्हणजे भिवंडी तालुक्यामध्ये जिथे जिथे सदस्यांनी राजीनामे दिलेले आहेत तिथे आतापर्यंत रिइलेक्शन लागलेले आहेत. परंतु शेलार ग्रामपंचायत अशी एकमेव ग्रामपंचायत आहे की जिला अधिकाऱ्यांवर दबाव टाकून तत्काळ बरखास्त करण्यात आली. या विरोधामध्ये आम्ही माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे रीट फाईल केलेली आहे मी स्वतः. तिच्यामध्ये मेहरबान कोर्टाने स्थगिती आदेश दिलेले आहेत. या स्थगिती आदेशाचा अवमान करून इथल्या स्थानिक आमदार आणि खासदारांच्या दबावाबली पडून जिल्हाधिकारी आणि तत्सम सर्वच अधिकारी जे महसूल अधिकारी आहेत यांनी घाईघाईनं निवडणूक कार्यक्रम जारी केलेला आहे शेलार ग्रामपंचायतचा. हे सर्व जी कृती आहे ही माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणारी आहे. त्यामुळे आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये या बाबतीमध्ये न्याय मागूच, परंतु प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या स्थानिक आमदार आणि खासदार दबावाला येऊन जो सरपंच आणि सदस्यांवर जो अन्याय केलेला आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. मी केवळ अनुसूचित जातीचा सरपंच, शिकलेला सरपंच, ऍडव्होकेट सरपंच असल्यामुळं माझ्या काळात जी विकास कामे झाली ती कुठेतरी सत्ताधाऱ्यांना खुपतायत आणि म्हणून मला दूर करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची षडयंत्र आखली जात आहेत. माझ्या मुलांना खोट्या केसेसमध्ये फसवलं जात आहे. एक दबाव तंत्राचा वापर सुरू आहे, त्याचा देखील मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि लवकरच मोर्चाही काढण्यात येईल आणि पुन्हा न्यायालयात दाद मागण्यासाठी योग्य ती कारवाई करण्यात येईल हे आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो. धन्यवाद.